विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आणि भूमिपूजन कामांच्या प्रसंगी उपस्थित या राज्याचे कर्तव्यगार नेते नामदार अजितदादा पवार, जुन्नरचे आमदार अतुलजी बेनके, शिरूरचे माजी आमदार पोपटराव कावळे, आमचे सहकारी विलासराव लांडे, मनसिंगराव पाचुनकर, प्रकाशराव पवार, दूध संघाचे अध्यक्ष भगवानराव पासनकर, गणपतराव फुलोडे, पांडुरंग पवार, संजयजी काळे, ताराचंद मस्के, गुलाबराव वळसेसर, कैलास संडोर, मोहन पगावडे, बाबा राक्षे, अभिजित शेरकर, विवेक वळसे पाटील, कैलास लिंबोरे, श्रीकांत पाचुनकर, शंकरशेठ पिंगळे, माणिकराव खेडकर, आबासाहेब पाचुनकर, दत्ता पाचुनकर, शेखर पाचुनकर, पैलवान आपले सगळ्यांचे सहकारी आणि उपस्थित बंधुवर्ग, मी सुरुवातीलाच आपले सगळ्यांचे आभार मानतो की आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहिला। आणि अजितदादांचे आभार मानतो की त्यांनी आज वेळ देऊन आपल्या तालुक्यातल्या अनेक कामांचं भूमिपूजन उद्घाटन हे केलं। कांद्याच्या प्रश्नाबद्दल, शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या संदर्भात या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहिजे आणि अनेक लोकांना मधल्या काळामध्ये जी राजकीय घडामोड झाली त्या राजकीय घडामोडीच्या संदर्भामध्ये आपल्याला समजून घ्यायचं। त्याच्या संदर्भात अजितदादा बोलते आणि आजची ही सभा मुळामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी होते। विधानसभेच्या निवडणुकीला अजून भरपूर वेळ आहे। एकदा लोकसभा निवडणूक झाली की देशामध्ये काय राजकारण, काय वातावरण तयार होत आहे, त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करणं आणि त्याच्याबद्दल बोलणं उचित होईल। त्यामुळं आज काय ही विधानसभेच्या निवडणुकीची मीटिंग नाही आणि विधानसभेच्या निवडणुकीची तुम्ही काळजी सुद्धा करू नका आणि कारण काही कार्यकर्ते
काही कार्यकर्ते उगाच चर्चा करतात. हा याच्या घरी गेला, तो त्याच्याशी बोलला, याने याचं स्टेटस ठेवलं, त्याने आणखीन काय केलं. आता या सगळ्या प्रश्नांच्यावर विधानसभेची निवडणूक होणार नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला वातावरण तयार होईल आणि त्याच्यामधून मग आपल्याला पुढे जावं लागेल. आजचा शेतकरी मेळावा महिला आणि त्या पत्रामध्ये ते पाहिजे असं तुम्हाला मी बघायला देतो. त्या पत्रामध्ये एवढंच लिहिलेलं आहे की डिंभ्याच्या धरणाचं पूर्ण भरल्यानंतर ओसंडून नदीत जाणारं अतिरिक्त पाणी आहे, ते पाणी बोगद्याद्वारे तिकडच्या धरणामध्ये न्यायला मला काही हरकत नाही. पण नंतर त्याच्यात बदल होत गेले. काही लोक याचा वेगळा अर्थ काढायला लागला. याचा अर्थ असा आहे की मी तुम्हाला सांगतो, आत्ता जो प्लॅन केलेला होता तो प्लॅन जर मंजूर झाला असता तर 3 महिन्यामध्ये आपलं अख्खं डेंबे धरण रिकामं झालं असतं. अजितदादा, मी, देवेंद्र फडणवीस साहेब, इरिगेशनचे सेक्रेटरी, आम्ही सगळ्यांनी या संदर्भामध्ये चौघच होतो आम्ही. आणि या संदर्भामध्ये ही भूमिका मांडल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक थोडा ब्रेक लावल्यासारखा, आणखी त्याच्यामध्ये काही गोष्टी घडायच्या. पण मी तुम्हाला सांगतो की आज या 3 तालुक्यामध्ये जे या तिन्ही नद्यांच्यावर 65 बंधारे आहेत, वेळ नदीवर 21 बंधारे आहेत. आज जर आपल्या धरणातलं पाणी पहिल्या 3 महिन्यामध्ये जर संपलं तर आपल्या या बंधाऱ्यांना पाणी येणार कुठं. आणि हे बंधारे नियोजनामध्ये नाही. या बंधाऱ्यांना पाणी देऊ नका, फक्त कालव्यानेच पाणी द्या, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली. आणि त्याच्यामधून आज हा पाण्याचा संघर्ष उभा आहे. आपल्याला आठवत असेल, मी यापूर्वी अनेक वेळा जाहीर सभेमध्ये आपल्या तालुक्यात बाहेर बोललो की या पुढच्या काळामध्ये जो संघर्ष होईल किंवा लढाई होती त्या दुसऱ्या कुठल्या प्रश्नावर नाही, त्या फक्त पाण्याच्या प्रश्नावर होती. आणि आता ती वेळ दूर नाही आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये दादांनी निर्णय दिला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या तिन्ही तालुक्यातल्या बंधाऱ्यांना 2 किंवा 3 वेळेला भरून दिलंच पाहिजे. तुम्ही विचार करा, मी आज मंत्री आहे, आमदार आहे किंवा नाही, भविष्य काळामध्ये ज्यावेळेला हा पाण्याचा प्रश्न गंभीर होईल त्यावेळेला काही वर्षापूर्वी उजाड असलेला हा तालुका आज जो बागायती झालेला आहे, समृद्ध झालेला आहे, पुन्हा 30 वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्या माध्यमातून
शेवटी आणखीन एक पत्र वाचून दाखवलं. नगर जिल्ह्यातल्या एका लोकप्रतिनिधींनी पाठवले. जुन्नर तालुक्यामध्ये जे काळू धरण आहे त्या काळू धरणातलं पाणी सुद्धा हे नगरला नेण्याची व्यवस्था त्या ठिकाणी. अनेक मिटिंगा झाल्या. एक मिटिंग दोन मिटिंग आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर झाल्या. साहेबांनी मार्ग काढून दिला की 709 मीटरच्या खाली बोगदा करायचा नाही. परंतु नंतर पुन्हा सरकारने निर्णय घेतला आणि धरणाच्या तळाशीच बोगदा करायचा आणि ते पाणी पलीकडे न्यायचं असा निर्णय झाला. तो निर्णय आता दादांनी थांबवलेला आहे. मी अहमदनगर जिल्ह्याचा मंत्री, पालकमंत्री 10 वर्ष होतो. कधीही अहमदनगर जिल्ह्याच्या आणि पुणे जिल्ह्याच्या 2 तालुक्यामध्ये 2 जिल्ह्यांमध्ये पाण्यावरचा कधी वाद झाला नाही. जे पाणी अहमदनगरला लागत होतं ते आपण अहमदनगरला द्यायचं आणि जे पाणी आपल्याला पुणे जिल्ह्याला लागत होतं ते पाणी आपण पुण्याला द्यायचं आणि एक बॅलन्सिंगची भूमिका घेतली. कारण माझी पहिल्यापासूनची भूमिकाच ही आहे की धरण आमच्या तालुक्यात आहे म्हणजे आम्ही फक्त तिथं आम्हीच एकटे मालक आहोत असं नाही. तर राज्याचा मंत्री म्हणून विचार करताना आपल्याला राज्याचा विचार करायला पाहिजे, सगळ्या जिल्ह्यांचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यामधून आपल्याला मार्ग काढायला पाहिजे. मला आतापर्यंत आदरणीय पवार साहेबांनी अनेक जबाबदाऱ्या दिल्या. तुम्ही सगळ्यांनी मतं दिली, आशीर्वाद दिला, 7 वेळा निवडून दिला. उच्च शिक्षण मंत्री असताना तालुक्यापुरतं नाही, आपल्या लोकांचा समज असा आहे की मंत्री असतो